वर्ध्यामध्ये 1974 पासून वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे आणि जर एकंदरीत बघितलं तर आता दारू खुली करा किंवा दारूबंदी राहा याबाबत वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। मात्र 2 दिवसापूर्वी वर्ध्याचे खासदार अमर काळे जे आहेत त्यांनी म्हटलं होतं की आश्रम परिसरातला भाग आयडेंटिफाय करून दारू मोकळी करा। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत खासदार अमर काळे आहे। अमर भाऊ, काय सांगाल तुम्ही? 2 दिवसापूर्वी म्हटलं होतं की या दोन्ही परिसरातला परिसर जो आहे आश्रमाचा आयडेंटिफाय करावा आणि होतच नाही, आयडेंटिफाय करून दारू खुली करावी। काय माझं ते त्या दिवशीचं स्टेटमेंट होतं, ते स्टेटमेंट अतिशय नैराश्य भावनेतून मी केलेलं होतं, हे मी स्पष्ट करतो। पहिले जे नैराश्य आलंय त्या भावनेतून मी हे स्टेटमेंट केलेलं होतं, कारण की दारूबंदी 1974 पासून रेकॉर्डवर आहे या जिल्ह्यामध्ये, परंतु खुलेआम जिल्ह्यामध्ये दारू भेटते, चौका चौकात दारू भेटते, लहान लहान पोरं या दारूच्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आपल्याला पाहायला भेटत आहे आणि एक सामाजिक वातावरण जे दूषित होत आहे तो आपल्या सर्वांच्या समोरचा एक गंभीर प्रश्न आहे। अनेक लोक अतिशय निकृष्ट पद्धतीची दारू पिल्यामुळं अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, जहरी दारूमुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहे। आज जर तुम्ही थोडंसं जर एक्झामिन जर केलं तर आज कशा पद्धतीनं दारू पिणाऱ्या लोकांची जर एकंदर आपण थोडंसं चेकअप जर केलं तर काय परिस्थिती आहे त्याचं वास्तव आपल्या समोर येईल। त्याच्यामुळे आमची मागणी ही होती की जसं आपण रेकॉर्डवर म्हणता की वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे, तर या दारूबंदीची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे झाली पाहिजे, स्ट्रिक्टली या दारूबंदीची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं दारू जिल्ह्यामध्ये दारूचा महापूर होताना आम्ही बघतोय, एमडी आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मिळते, या परिस्थितीवर या जिल्ह्याचा खासदार म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांना मी स्वतः पत्र लिहिलं होतं। हेच पत्र घेऊन मी अमित शहाना भेटलो होतो, त्यांना जिल्ह्यातल्या दारूच्या संदर्भामध्ये, जिल्ह्यातल्या एमडीच्या संदर्भामध्ये त्यांना माहिती दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की साहेब आपण याच्यामध्ये लक्ष घाला देशाचे गृहमंत्री म्हणून, आणि ही सर्व याच्यावर आपण कुठेतरी कठोर अंमलबजावणीची करा। परंतु माझी अशी अपेक्षा होती की देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर काहीतरी हालचाल होईल, काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन होईल असं वाटत होतं, परंतु कुठलीच हालचाल देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा झाली नाही। त्याच्यामुळं एक नैराश्य भावना त्यामध्ये मनामध्ये निर्माण झाली आणि असं एक अशा पद्धतीने मग त्या साहजिक आम्ही हा स्टँड घेतोय की जर तुमच्याकडनं होत नसेल दारूबंदी तर मग तुम्ही कागदावर ठेवण्यापेक्षा सरळ सरळ मोकळे करा ना। जिल्हा एवढं तुम्ही फक्त गांधीजींचं नाव आणि विनोबांजीचं नाव म्हणून तुम्ही जिथं दारूबंदी सांगताय, तुमच्याकडनं जर इम्प्लिमेंटेशन होत नसेल, तुमच्याकडनं जर दारूबंदीची अंमलबजावणी होत नसेल तर तुम्ही तुमचा डोक्यावरचा ताण कमी करा, सेवाग्राम आणि पवनारच्या परिसरामध्ये दारूबंदी करा, बाकी ठिकाणी ओपन करा। आता काय जर नसेल होत तुमच्याकडनं, तर जर होत असेल तर पहिले तर तुम्ही अंमलबजावणीच करा, स्ट्रिक्टली अंमलबजावणी करा। त्याच्या संदर्भात गृहमंत्र्यांना आम्ही भेटलोय आणि आता योगायोगाने तर देशाच्या आपल्या महाराष्ट्र आमचे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पंकज भोयर साहेब, त्यांच्याकडे गृह खातं आहे। आता नाही तर त्यांनी सांगावं वास्तव या जिल्ह्यामध्ये काय आहे। मी खासदार म्हणून या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की अतिशय भयंकर परिस्थिती आहे, फोनवर दारू येते, फोन केल्याबरोबर घरपोच डिलिव्हरी तुम्हाला भेटते। आज इथे जरी मी फोन केला तर आता इथं अंदर येईन त्यांना माहित नाही, तो कलेक्टर ऑफिसमध्ये आपण असल्यामुळं, पण थोडंसं गेटच्या बाहेर गेला का लगेच तो माझ्या गाडीत आणून देते, फोन केल्याबरोबर आणून देते। ही सुविधा जी आहे ही सुविधा संपूर्ण जिल्हाभर आहे असं म्हणायचं? संपूर्ण जिल्हाभर, ऑल ओव्हर, कोणालाही विचारा, तुम्हालाही माहित आहे, तुम्ही सुद्धा आणि आमच्यापेक्षा जास्त तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करता, तुम्हाला सर्व परिस्थिती जाणे, आणि ही परिस्थिती ऑल ओव्हर जिल्ह्यामध्ये आहे। फक्त काही ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या महिलांनी दारूबंदीची मोहीम हातामध्ये घेतली, काही गाव असे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये की महिलांनी पुढाकार घेऊन ज्या गावामध्ये दारूचा महापूर वाहत होता त्या ठिकाणी महिला एकत्र आल्या आणि महिलांनी एकत्र येऊन काही गावामध्ये दारूबंदी केली, तेच गावं दारूमुक्त आहे, हे माझं स्वतःचं मत आहे। माझ्या मतदारसंघात काही गाव आहेत जिथं दारूचा महापूर वाहत होता, कुटुंब उद्ध्वस्त होत होते, अशा परिस्थितीत महिला एकत्र आल्या आणि महिलांनी एकत्र येऊन महिला दारूबंदीचे त्यांची ती संघटना उभी केली आणि त्यांनी महिला दारूबंदी केली। एक काम तर राज्य उत्पादन शुल्क यांचं आहे, मात्र महिला बचत गट पुढाकार घेतो। बचत गट नाही, दारूबंदीचे अनेक तुम्ही पहा ना, अनेक गावामध्ये महिलांच्या दारूबंदीचे मंडळ आहे आणि त्यांनी दारूबंदी करून घेतली, त्यांनी स्वतः केली। त्याच्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील की आता ही जी परिस्थिती आहे स्ट्रिक्टली अंमलबजावणी व्हावी दारूबंदीची, आणि तुमच्याकडनं नसल होत तर अमित शहा सारख्या व्यक्तीला
देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊन काहीच फरक पडत नसेल तर ते अतिशय नैराश्य याच्यातून आलेलं माझं ते स्टेटमेंट होतं, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि आता बीजेपीवाला मोठा कळवळा येऊन राहिला ते का दारू म्हणजे खासदार असे बोलले खासदार, परंतु दारूचा महापूर विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यायनंच केला होता. आर्वीमध्ये 2 ट्रक दारू सापडली होती आणि दारूबंदी जर मोकळी करून टाकली तर जे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत ज्यांनी प्रचंड दारू निवडणुकीच्या दरम्यान त्याचा उपयोग केला त्यांचाही त्रास कमी होऊन जाईल. त्याला काय आणावं लागतं मग एमपीतून आणा, इकडून आणा, इथंच भेटून जाईल त्यांनाही वर्धेत, त्याचे काम हलकून होऊन जाईल. आता आर्वीमध्ये तर सापडलेच होते ना, 2 ट्रक तर मी स्वतः पकडले होते ना, 2 ट्रक दारूचे मीच पकडले होते स्वतः. आता त्याच्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की जिल्ह्याचं वातावरण स्वास्थ्य हे योग्य राहण्याच्या दृष्टीनं काटेकोरपणे दारूची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. त्याच्यामध्ये शासन हे कम्प्लिटली फेल ठरलंय, फेल्युअर गेलं शासनाचं. त्याच्यामुळं शासनाकडनं जर होत नसेल कम्प्लिटली दारूबंदी तर मग तुमच्या डोक्यावरचा भार तुम्ही कमी करा आणि सेवाग्राम आणि पवनार या 2 परिसरामध्ये हे करा. आणि कारण की क्राईम वाढतोय आज दारूच्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर क्राईम भयंकर मोठ्या पद्धतीने वाढतोय, चोऱ्या वाढल्या, खून काही ठिकाणी झालेल्या आहे, ही सर्व परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे माझी अपेक्षा राहील की प्रशासनानं या गंभीर बाबीची दखल घ्यावी. ही मागणी जी आहे तुम्ही लोकसभेत आता अधिवेशनामध्ये मांडणार आहात, कशी कोणती जी म्हणजे जे सरकार जे काम करत नाही किंवा दारूबंदी कडक होत नाही तर त्या निमित्तानं जे तुमची मागणी आहे या आता 21 तारखेपासून पुन्हा अधिवेशन चालू होतंय. मी पुन्हा माननीय अमित शहाना त्या संदर्भात भेटणार आणि त्यांना स्मरणपत्र देणार आणि त्यांना सांगणार की साहेब आपल्याला आम्ही पत्र दिलं होतं, आम्ही गांधीजींच्या जिल्ह्यातले, गांधीजी तुमच्या गुजरातमध्ये जन्माला आले, पोरबंदरमध्ये ज्या गांधीजींची कर्मभूमी आमचं सेवाग्राम राहिलाय, या गांधीजींच्या जिल्ह्यामध्ये इतकी भयंकर परिस्थिती असेल तर आपण देशाचे गृहमंत्री म्हणून याच्यामध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी. मागच्या आपल्याला दिलेल्या पत्रानुसार काहीही हालचाल झाली नाही. मला असं वाटलं होतं काही दिवस तरी हालचाल होईल, पण काहीच हालचाल झाली नाही. ही शोकांतिक आहे. आणि आता राज्याचे आणि आमचे राज्याचे गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर साहेब हे आता आणायचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा विशेष लक्ष घालावं याच्यामध्ये, आणि जो दारूचा महापूर या जिल्ह्यामध्ये वाहतोय त्याला कुठेतरी रोखण्याचं काम हे गृह राज्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा करावं अशी एक अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न घेतो, जी विषारी दारू जी मिळत आहे लोकांना, गावठी दारू, या संदर्भातले जे रेकॉर्ड्स आहे मरण पावलेल्या व्यक्तीची माहिती पुढे येत नाही किंवा हॉस्पिटलमधलं सांगितलं जात नाही, बरोबर आहे ना, कारण की अशा अतिशय भयंकर परिस्थिती आहे. मागच्या वेळेला आर्वीमध्ये सुद्धा विषारी दारू पिऊन काही लोक मरण पावले होते. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही लोकांचं ऑफिशियली डिक्लेअर होतं, परंतु अनेक लोक तर असे आहेत की ज्यांचं काहीच डिक्लेअर नंतर होत नाही, दारू पितात आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे दारू ग्रहण पिल्यामुळं अनेक लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय. आणि आज जर आपण थोडंसं एकंदर परिस्थिती जिल्ह्यामध्ये जर घेतली, आरोग्य विभागाकडनं जर आढावा घेतला तर एक फार मोठी संख्या विषारी दारू आणि ह्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या दारू पिल्यामुळे लोकांची जीव जातात ही वास्तविकता आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. हे होते वर्धेचे खासदार अमर काळे. एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी जर सरकारकडे कडक अंमलबजावणी होत नसेल तर त्यांनी दोन्ही आश्रम परिसर जो आहे तो आयडेंटिफाय करून मोकळा करावा आणि इतर जिल्ह्यातली जी दारू आहे ती दारू बंदी उठून द्यावी. मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.